नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणेच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत ज्या काही जाहिराती वेळोवेळी येत असतात, त्या संदर्भात आता एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन जाहिरातींची माहिती इथे तुम्हाला मिळत असते. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही न्यायालय भरतीचा फॉर्म भरलेला असेल, विशेषतः लिपिक आणि शिपाई पदासाठी, तर त्यासाठी उपयुक्त असणारी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण लॉन्च केलेली आहे. ज्याची नवीन बॅच सध्या सुरू झालेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला न्यायालयाच्या झालेल्या परीक्षांचे ॲनालिसिस करून सराव प्रश्नपत्रिका मिळणार आहेत. त्यासोबतच PYQ प्रश्नाचा देखील समावेश आपण यामध्ये केला आहे. 51 सराव पेपर हे शिपाई पदासाठी आणि 21 सराव पेपर हे लिपिक पदासाठी ठेवण्यात आलेले आहे. महाराष्ट्रामधून आपली रँकिंग सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर नक्कीच तुम्हाला या टेस्ट सिरीजचा फायदा लेखी परीक्षेसाठी होऊ शकतो. म्हणून रुद्र अकॅडमी प्ले स्टोअरवर जाऊन हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. प्ले स्टोअरवर आपला ॲप आहे रुद्र अकॅडमीचं, ते डाउनलोड करून तुम्ही या टेस्ट सिरीजसाठी एनरोल करू शकता. किंवा याविषयी जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर 7350037272 या नंबरवर कॉल करून सुद्धा अधिक माहिती याविषयी मिळवू शकता. पहा विद्यार्थी मित्रांनो, थेट आपण अधिकृत जाहिरातीवर आलेलो आहोत. तर ही जाहिरात आहे वर्धा जिल्ह्याची. याचप्रमाणे लातूरची सुद्धा आलेली आहे. लातूरच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ती सुद्धा पाहून घेऊ शकता. यामध्ये महत्त्वाचा पॉइंट म्हणजे काय? तर ही जाहिरात कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसची आहे. म्हणजे करार पद्धतीने या ठिकाणी पदं भरल्या जात आहेत. पुन्हा ते करार रिन्यू केले जातात. म्हणजे एकदा तुम्ही यामध्ये लागले, की पुन्हा तुमचा करार जो आहे तो रिन्यू केला जातो. मात्र जे पद आहे तुमचं ते कंत्राटी पद्धतीनेच या ठिकाणी भरलं जातं. तर एकदा तुम्ही पगार पहा, कोणतं पद आहे ते पहा, लोकेशन पहा आणि त्यानंतर जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. सर्वात महत्त्वाचं काय, की पगार किती आहे आणि पद कोणतं आहे, त्यासोबतच लोकेशन कोणते आहे. जर तुमच्या जवळपास लोकेशन असेल तर नक्कीच इथे तुम्ही फॉर्म भरू शकता. लातूरची जागा आलेली आहे, वर्धेची ही आलेली आहे. याचप्रमाणे गेल्या काही काळामध्ये बुलढाण्याची सुद्धा जागा आलेली होती, अकोल्याची सुद्धा आलेली होती. तर अशा विविध जागा ज्या आहेत त्या राष्ट्रीय आरोग्य अभियानात अंतर्गत भरताना आपल्याला दिसतात. यामध्ये काय सांगितलंय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद वर्धा येथे विविध कार्यक्रमाअंतर्गत तसेच 15वा जो काही फायनान्स कमिशन आहे अंतर्गत या ठिकाणी 1 ते 3 मध्ये जे काही तक्त्यामध्ये नमूद केलेले पद आहेत ते 66 पदांची पदभरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने किंवा करार तत्वावर राबवण्यात येत असून खालील तक्त्यानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. आता यामध्ये पदं कोणते आहेत, तर नेफ्रोलॉजिस्ट जे आहे पद या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, एक जागा आहे. नंतर कार्डिओलॉजिस्ट जर तुम्ही पाहिलं तर एक जागा आहे. इथे पहा पात्रता सुद्धा दिलेली आहे त्यांनी, इसेन्शियल क्वालिफिकेशन म्हणजे हा जो काही कॉलम आहे आपला क्वालिफिकेशनचा तो महत्त्वाचा आहे. त्यानंतर पद कोणतं आहे ते महत्त्वाचं आहे. नंतर जागा किती आहेत ते महत्त्वाचं आहे आणि सर्वात शेवटी मानधन किती आहे तेही महत्त्वाचं आहे. जर तुम्ही डॉक्टर लेव्हलचे पदं पाहिले तर त्यासाठी 1,25,000, 1,25,000, 75,000च्या आसपास या ठिकाणी आपल्याला पेमेंट दिसतं. खाली जर तुम्ही आले रेडिओलॉजिस्टपर्यंत तिथे सुद्धा 75,000 पेमेंट आहे. पण त्यासाठी क्वालिफिकेशन पाहू शकता तुम्ही, MD मागितलेलं आहे. नंतर MD मेडिसिन आहे 75,000 प्रति महिना. मेडिकल ऑफिसर आहे MBBS किंवा BAMS या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. 2 जागा आहेत. लोकेशन सुद्धा या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेली आहे. म्हणजे लोकेशनही तुम्हाला पाहायची की नेमकं जॉबची लोकेशन तुमची कोणती राहील आणि सर्वात शेवटी दिलेला आहे तो म्हणजे पगार. नंतर पहा मेडिकल ऑफिसर आहे. यामध्ये 4 जागा आपल्याला दिसतात. ₹30,000 प्रति महिना आहे आणि इथे सुद्धा कॅटेगरी वाईज जागेचं डिव्हायडेशन केलेलं दिसतं. MBBS पात्रता आहे. नंतर जर तुम्ही पाहिलं तर पात्रता जी आहे ती सुद्धा दिलेली आहे आणि जागासुद्धा दिलेली आहे. आता आपण खाली येऊया. सुरुवातीला आपल्याला MBBS, BAMS अशीच पदं दिसतात. खाली जर तुम्ही आले तर काही तुम्हाला टेक्निकल पदं सुद्धा दिसतील. आता या ठिकाणी पहा MSc झूलॉजी विथ 5 इयर एक्सपिरियन्स म्हणजे एक्सपिरियन्स मागितलेला आहे. MSc पाहिजे झूलॉजीमध्ये. त्यानंतर जर आले तुम्ही तर ॲनी मेडिकल ग्रॅज्युएट सुद्धा या ठिकाणी मागितलेलं आहे. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, पब्लिक हेल्थ स्पेशालिटी जर तुम्ही पाहिलं तर ॲनी ग्रॅज्युएट MBBS, BDS, BAMS कोणत्याही याच्यामधून जर तुम्ही ग्रॅज्युएट झालेले असाल तर या ठिकाणी फॉर्म भरू शकता. फक्त मेडिकल ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे. नंतर पहा पुढचं पद आहे पब्लिक हेल्थ मॅनेजर. जर पाहिलं तुम्ही ओपनची जागा आहे, ॲनी मेडिकल ग्रॅज्युएट या ठिकाणी मागितलेलं आहे. नंतर हॉस्पिटल मॅनेजर आहे, ते सुद्धा त्यांनी ॲनी मेडिकल ग्रॅज्युएट मागितलेलं आहे. ₹35,000 प्रति महिना आहे. वय सुद्धा 18 ते 38च्या दरम्यान आपलं पाहिजे. नंतर पहा खाली जर आपण आलो तर खाली आपल्याला विविध पदे दिसतात. आता जर हे पद पाहिलं तुम्ही तर यामध्ये ब्लॉक M&E नावाचं पद आहे. इथे सुद्धा एक जागा आहे. यामध्ये तुम्हाला BSc मागितलेली आहे. मॅथेमॅटिक्स सुद्धा चालणार आहे आणि MSc सुद्धा या ठिकाणी मागितलेलं आहे. नंतर जर पाहिलं तुम्ही लॅब टेक्निशियन तर यासाठी 10+2 म्हणजे 12th पाहिजे, विथ सायन्स डिप्लोमा पाहिजे आणि सर्टिफिकेट कोर्स पाहिजे लॅब टेक्निशियनचा. ₹17,000 प्रति महिना या ठिकाणी मानधन तुम्हाला एकत्रितरित्या देण्यात येणार आहे. नंतर जर पाहिलं तुम्ही STC तर इथे सुद्धा तुम्हाला ॲनी ग्रॅज्युएट विथ 2 इयर एक्सपिरियन्स मागितलेला आहे. नंतर जर पाहिलं तुम्ही PMW तर या ठिकाणी 12th पास प्लस
4 मंथ PMW सर्टिफिकेट कोर्स गरजेचा आहे. ₹17,000 प्रति महिना या ठिकाणी मानधन तुमचं राहणार आहे. नंतर MPW जर आपण पाहिलं तर 12 पास इन सायन्स पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स म्हणजे या ठिकाणी कोर्ससुद्धा तुम्हाला मागितलेला आहे किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स जरी तुमच्याकडे असेल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. यामध्ये एकूण जागा आहेत 2 आणि ₹18,000 प्रति महिना मानधन देण्यात येणार आहे. नंतर आहे ANM. ANMसाठी सुद्धा ₹18,000 प्रति महिना मानधन आहे. एक जागा आहे आणि इथे तुम्हाला ANMचा कोर्स त्यांनी मागितलेला आहे 18 महिन्याचा. नंतर पहा स्टाफ नर्स आहे ओन्ली फिमेलसाठी म्हणजे GNM किंवा BScसाठी BSc नर्सिंग जरी असेल तरी फॉर्म भरू शकता. GNM असेल तरी फॉर्म भरू शकता. ₹20,000 प्रति महिना या ठिकाणी मानधन राहणार आहे. एकूण जागा आहेत 7. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढे सुद्धा पद आहेत, जागा आहेत आणि त्यानंतर सर्वात शेवटच्या याच्यात आपल्याला क्वालिफिकेशन सुद्धा दिलेलं दिसतं आणि पेमेंट सुद्धा दिलेलं आहे. तर एकंदरीतच तुम्ही जर अप्लाय करण्यास इच्छुक असाल वर्धा जिल्ह्यामध्ये विशेषतः ज्या काही लोकेशन दिलेल्या आहेत त्या ठिकाणी तर नक्कीच फॉर्म भरू शकता. एकदा मी स्क्रोल करतो, त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. इतक्या जागा इथे आपल्याला दिलेल्या आहेत. त्यांनी एकूण जागा आहेत 66. प्रत्येक पदाची 1-2 या पद्धतीने जागा आहेत. काही फक्त ANM सारखा जर विचार केला तर 7 जागा आपल्याला दिसतात. MPWच्या जर आपण पाहिल्या तर 1 जागा 2 जागा या पद्धतीने जागा इथे आहेत. काही पदं 12th सायन्सवर आहेत, काही पदं या ठिकाणी ग्रॅज्युएटवर आहे आणि काही पदं हे मेडिकल डिग्रीवर सुद्धा दिलेले आहेत. तर नक्कीच तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. अप्लाय करण्याची जी काही डेट आहे ती आपल्याला लवकरात लवकर अप्लाय करायचं आहे. 27 मार्चच्या अगोदर फॉर्म भरायचा आहे. म्हणून जर तुम्ही इच्छुक असाल तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा जिल्ह्याला व्हिजिट जरी तुम्ही दिली तरी सुद्धा चालणार आहे. त्या ठिकाणी व्हिजिट करून तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. इथे पहा त्यांनी सांगितलं की जी काही मेडिकल ऑफिसरची पदं आहेत त्यासाठी मुलाखत होणार आहे आणि मुलाखतीची वेळ 24/3/2026 वेळ दुपारी 12 वाजता थेट मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे. कोणकोणती पदं इथे पाहू शकता तुम्ही की सुपर स्पेशलिस्ट आहे, स्पेशलिस्ट आहे, MBBS आहे किंवा MO पदासारखं आहे. हे जे काही पद आहेत त्यांची डायरेक्ट मुलाखत आहे 24 तारखेला. किती वाजता? 12 वाजता. तर थेट तुम्ही मुलाखतीला जाऊ शकता. जर तुमच्याकडे मेडिकल डिग्री असेल तर आणि इतर जर डिग्री असेल तर तुम्हाला फॉर्मॅटमध्ये फॉर्म पाठवायचा आहे. इथे पहा कोणकोणते डॉक्युमेंट या ठिकाणी लागतील, कोणकोणत्या जबाबदाऱ्या तुम्हाला पार पाडाव्या लागतील त्याची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे. जर तुम्हाला PDF डाउनलोड करायची असेल तर ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जी काही महत्त्वपूर्ण माहिती होती ती संपूर्ण जाणून घेतलेली आहे. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. पुन्हा भेटूया आपण अशीच एका नवीन जाहिरातीसोबत. नमस्कार.